नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आहे आमच्या गावची यात्रा, तर त्यामुळे ना आमची तयारी चाललेली आहे. गावात जायचं, यात्रेत फिरायला. गावाचं गाव पण टिकवणं म्हणजे गावची यात्रा. यात्रा म्हटलं की एक उत्सव, आनंद, पाहुणे रावळे येणार, त्याचा उत्सव एक वेगळाच असतो. इतर वेळेस कोणी कोणाकडे जात नसतं, पण असा कार्यक्रम असला ना कोणीतरी येतच असतं, म्हणजे तेवढ्याच भेटीगाठी होत असतात. तर आणि ना अति काही संकटातनी तसंच झालेलं आहे. पर्समध्ये ना कधीतरी काही ठेवलेलं होतं. मग आता घाईघाईमध्ये ना पर्स मोकळी करून जायचं ना, तर एवढी घाई झाली होती ना, आणि सध्याचा आनंद काय वेगळाच होता. आणि ना पिऊ मला मदत करीत होती, म्हणजे मी लावते कड्या कुलूप वगैरे, तू चल, कारण की खरं उशीर झालेला होता. तिचे पप्पा गाडीत जाऊन बसलेले होते ना, त्याच्यामुळं ना ती गडबड झाली. आणि मग आता आम्ही पोचलेल्या गावामध्ये यात्रेमध्ये. तर ना रोडच्या अलीकडं ना मस्त असं खेळायचंच होतं, म्हणजे पाळणं वगैरे. आणि आज ना मंगळवार होता, तर आमचा आठवडी बाजारसुद्धा होता. तर बाजारसुद्धा भरलेला होता. यात्रेनिमित्त काही भरायचं नाही असं वाटत होतं, पण भरला. आणि इथं बघा पूर्ण असं खेळायचं आहे. हेच चाललंय अजून मग ह्यावेळेस लय आलंय. लय लवकर आलोय आपण, गर्दी नाही काही नाही. बसायचे काय? हा थांब ना, थांबा तिथं बघ योग हे कसं पाण्यात खेळतात बघ. जायचे का? यायचे लय हवस ना, पण बसायच्या टायमाला अजिबात नाही बसायचं. आणि बघा आज मंगळवार आहे, भाजीपाला पण आहे. आणि पूर्ण खेळायचं म्हणजे असं पाळणं, गाड्या, सगळं काही तिकडं. बस म्हणलं तर नाही बसायचं. तिकडं बघ विमानावानी पूर्ण असं. आणि या 8 दिवस, आज 8 दिवसापूर्वी आलो होतो ना, आज 8 दिवसा, तेव्हा याचं आहे ना सेटअप चाललेला होता, बसवायचं पाळणा वगैरे आणून ठेवलेलं सगळं. आणि आता पूर्ण असं भरून झालं. बॅक कॅमेरा हे जम्प उड्या खेळायचं. हा गेलं का अजिबात खेळत नाही. इथं बघ पाळणा नको, मग कशात आमची महिना कशी कमर हात देऊनच उभी आहे. पाण्यात जा म्हणते तर नाही, रोडच्या कडेलाच आहे. गोल गोल याच्यात. आणि हा सगळ्यात मोठा पाळणा गोल. बसायची इच्छा आहे, पण अजून काही भरलेलं दिसत नाही. बरं तुम्हाला कशा याच्यात बसायची सांग मला. जम्पिंग याच्यात ते उड्या मारायचे काय फक्त? तर गोल पाळण्यात बसून. किती तिकीट आहे याचं? 50. बाकीचं पाळण्यात गाड्या तुमचं नाही का? आणि ह्या मोठ्या पाळण्यात 100. आणि हे याच्यात 50 आहे का? आणि त्या डान्सिंगमध्ये डान्स, निकाडची गाडी, आगीन गाडी. हा का? बरं चला, कशात बसायची? जम्पिंग. तिथं त्यांनी गोदड्या नाही काढल्या, झोपलेले ते तिथं. आलेच आपण पाठ उठून. चला आता आपण देवाच्या पाया पडू आणि तिकडं जाऊ, खरेदी करू. लाईट लागली. उन्हाच्या आधी ना म्हणलं यात्रेमध्ये फिरायला जाऊन यावा.
तर ना आम्ही गेलो त्यावेळेस ना दुकानं लावायचं काम चाललेलं होतं. काही दुकानं लावलेली होती तर काही दुकानं तशीच होती. इथे बघा पूर्ण असं मोकळंच आहे, लावायचं चाललेलं होतं त्यांचं. जे काही गळ्यातली कानातली वगैरे आहे त्या वस्तू त्यांच्या. आणि इथे ना कोणती वस्तू घे 50 रुपयाला खूप भारी भारी होत्या. आणि इकडे काही 10-20 रुपयापासून तर 100पर्यंत. फिरत फिरत शेवटी तेव्हापाशी आलो. येऊन बसलोय. काय घ्यायचे नसतं. चल चल पण दुकान आहे का बरं गाड्यातलं घ्यायचे. आज दुकानं लावी त्यात काकू इथं पर्स घ्यायची ना. हां अभ्यासू. हां काय कितीला आहे वापस ताई? यात्रा पिऊ संपली का? एवढी पेशी भरून चालवली संपली. आम्ही ना सकाळी 10 वाजता यात्रेमध्ये फिरायला आलेलो होतो. तर आता वाजले होते 12:30 आणि आत्ता आम्ही ना घरी चाललेलो आहोत. तर हे बघा चोरंग, पोळपट आणि देवघर एवढे छान छान होते ना. बघ कसल्या भारी भारी डिझाईन्स होत्या. आणि त्यांची ना दुकानं मांडायची अजून चाललेलीच होती. छोट्या सुद्धा वस्तू छान छान होत्या. आणि इथं ना रोडच्या कडेलाच पूर्ण असं पाळणं, लहान मुलांना खेळायचं वगैरे. इथं हॉटेल्स वगैरे होते. आणि मग आता ना गावातून घरी पोचलेलो आहोत. आणि एवढं ऊन लागत होतं ना आल्या आल्या ना झाडाखाली शांत बसावं 5 मिनटं म्हणलं. मग नंतर घरामध्ये जावं. आणि इथं बघा लाडोबाईंना ना आणलेलं ना खायचं चाललेलं होतं. तर आम्ही ना पेप्सी घेतलेली होती. सीसी चाललेले पेप्सी. आणि इथं तिथं चाललं होतं. आमच्या वस्तू आम्हाला ती म्हणलं थांबाय थोड्या वेळाने लगेच देते. आता घ्या आपापलं वाटून. हा ना कसली बसली वाटायला. सावकाश घे सावकाश 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 सावकाश. स्वामी समर्थ. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. पहिलं देवाचं घेतलं. मग देवाचं घेतलं. वही पुस्तकं घेतली नी वही घेतली. कधी घेतलं हे काय खायला. ह्या 2 पर्स घेतल्या. एक आत्याला एक मला. साडा घेतलाय, घासण्या, रुमाल. आणि बघा सुंदर असं कानातलं 20 रुपयाला. हे पण हे 20लाच. हे त्यानंतर कमळाचं 20लाच. नंतर हे चाप हे सगळं 20-20ला घेतलेलं आहे. गळ्यातलं पण. आमच्या बाईंचं किचन कशाला लागतं काय माहिती किचन. हे पुस्तकं घेतल्यात. स्वामी महाराजांचा फोटो आहे ना. झाली आता आमची खरेदी. आम्ही गेलो त्याच दुकानं मागितच होती बरीचशी. दे इकडे ते सगळं आमचं आहे तुमचं नाही काही. झाली आमची खरेदी. सगळ्यात जास्त आवडलेलं म्हणजे मला ही स्वामींची मूर्ती एकदम अशी देखीव देखीव असं प्रसिद्ध वाटतं. छान वाटतंय. पर्स लिहून यायची. चला बाय आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यात आम्ही पेप्स्या पण घेतलेल्या आहे. हे बघा हे बॉक्समध्ये. हे बॉक्समध्ये आणल्यात आम्ही. चला बाय.